गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 10 वाजलेले आहेत. तर इथे मी किचनमध्ये आलेली आहे. तर आज खूप पाऊस पडतो आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार 3 दिवस खूप पाऊस सांगितलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी युनिक अशा पद्धतीने नाश्ता करणार आहे. तर इथे मी भिड्याच्या तव्यावरती एक पेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी तूप मेल्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इथे मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत आणि ते आहे आम्रखंड आहे. तर हे आईने ज्ञानेशसाठी पाठवून दिलेलं आहे. तर सर्वप्रथम मी हे जे ब्रेड आहेत, तर हे ब्रेड या भिड्याच्या तव्यावरती मी छान मस्त असे फ्राय करून घेणार आहेत. आणि एकदम आपल्याला हे जे ब्रेड आहेत एकदम कुरकुरीत छान मस्त क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे आहे. थोडे कडक करून घ्यायचे आहेत. आणि भिड्याच्या तव्यावरती हे जे ब्रेड आहेत खूप छान मस्त असे कुरकुरीत होतात वगैरे दोन्ही साईडून. आणि मी अगदी थोडा तूप वापरलेलं आहे. तुपाने छान मस्त असे कडक आणि छान मस्त कुरकुरीत आणि क्रंची होतात. तर इथे मी अशा पद्धतीने हे जे हा जो ब्रेड आहे छान मस्त दोन्हीही साईडने अशा पद्धतीने कुरकुरीत करून घेतलेला आहे. आता हा जो ब्रेड आहे तर मी आधी हा ब्रेड एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते. आणि जे बाकीचे ब्रेड आहेत ते सुद्धा मी अशा पद्धतीने फ्राय करून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. मी इथे अशा पद्धतीने हे जे ब्रेड आहेत छान मस्त फ्राय करून घेतलेले आहेत. तर इथे आपल्याला एका ब्रेडचे 2 भाग करायचे आहेत. तर मी इथे एका ब्रेडचे 2 भाग तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकतात. तर आता आपल्या या ब्रेडवरती हे जे आम्रखंड आहे, तर मी आधी हे आम्रखंड ओपन करते. तर हे आम्रखंड आपल्याला हे जे ब्रेड आहे जे मी कट करून घेतलेले आहेत, तर आपल्याला स्पूनच्या साहाय्याने हे जे आम्रखंड आहे तर आपल्याला ब्रेडवरती स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ही जी ब्रेडची जी दुसरी स्लाइस आहे ती त्यावरती ठेवून द्यायची आहे. तर इथे अशा पद्धतीने आम्रखंड आणि ब्रेड तयार आहे, किंवा आपण श्रीखंड सँडविच तयार आहे असं सुद्धा बोलू शकतो. तर बाकीचे मी अशा पद्धतीने छान मस्त ज्ञानेशसाठी असे आम्रखंड सँडविच तयार करून घेतलेले आहेत. छान मस्त नवीन पद्धतीने काहीतरी युनिक अशा पद्धतीने. तर आणि तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान लागतात, टेस्टी लागतात, आतून सॉफ्ट लागतात आणि बाहेरून छान मस्त कुरकुरीत क्रंची लागतात. नक्की ट्राय करून बघा, सही लागतात एकदम. गुड आफ्टरनून गाईज. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे रविवार आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्ही बघितलं जसं आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. तर ना आईने ना श्रीखंड पाठवून दिलं होतं. पप्पा जेव्हा गुरुवारी आले होते ना तेव्हा आईने श्रीखंड पाठवून दिलं होतं ज्ञानेशसाठी. तर श्रीखंड हा पोळीबरोबर खाल्ला जातो, चपातीबरोबर किंवा फुलक्याबरोबर श्रीखंड खाल्ला जातो. तर माझ्याकडे ब्रेड होता, कारण आता मी 2 दिवसापूर्वी डीमार्टमध्ये गेली होती म्हणून ब्रेड घेऊन आली होती. तर विचार केला की जर आपण ब्रेड तुपात फ्राय करून जर आपण त्यावरती श्रीखंड लावून खाल्लं तर अमेझिंग लागतं. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर हा युनिक पद्धतीने मी नाश्ता केलेला आहे आणि मला ना अशा काय काय नवीन नवीन आयडिया सुचतं आणि मी तसं करते आणि करायला पाहिजे. काहीतरी आपण जे सुचतं आहे ते ट्राय करायला काय हरकत आहे, नाही का? पण चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी नाही. तर आज गुरुपौर्णिमा आहे. तर मी तुम्हाला सांगेल की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले जे गुरु असतात तर आपण त्यांना गुलाबाचं फूल देतो, ग्रीटिंग कार्ड देतो आणि त्यांचं म्हणजे त्यांना नमस्कार करतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला सांगेल की आपले सर्वात जवळचे गुरु कोण असतात माहिती आहे? आपले आईवडील असतात. कारण आपल्याला जे शिक्षण मिळतं
आपण शाळेत जातो, शाळेतून कॉलेजमध्ये जातो, मग तिथून नंतर मग आपण आपलं शिक्षण पूर्ण झालं की मग आपण जॉबला लागतो. पण त्याच्या आधीचा भाग घ्या. आपल्या शाळेत कोण टाकतं? आई वडील टाकतात. आणि तुम्हालाही माहिती आहे, लहान मुलांना शाळेत टाकायचं असेल, इकडे ज्ञानेश, जर लहान मुलांना शाळेत टाकायचं असेल तर त्यांच्या आधी इंटरव्ह्यू घेतात. मुलांना पोएम ABCD बोलता आलं पाहिजे, त्यांना ओळखता आलं पाहिजे की हे कॅट आहे, हा डॉग आहे, हे क्वीन आहे, हे ओळखता आलं पाहिजे. तर हे सगळं बेसिक कोण शिकवतं? आई वडील शिकवतात. आणि आई वडील हे सगळं बेसिक शिकवतात म्हणून मग मुलांची शाळेमध्ये इंटरव्ह्यू होते आणि मग मुलं शाळेत जायला लागतात. तर मग जर आपले जवळचे जास्त म्हणजे जवळचे कोण गुरु असतील तर आपले आई वडील. कारण आई वडीलच म्हणजे आपल्याला खूप सपोर्ट करतात वगैरे. शाळेमध्ये आपल्याला सर टीचर शिकवतात, ते तर गुरु आहेतच, ते आहेतच गुरु. पण सर्वात जवळचे गुरु जो कोण असतील तर आपले आई वडील. आणि आपले आई वडील आपल्याला संस्कार शिकवतात, आपले आई वडील आपल्याला शाळेत पाठवतात, खूप सपोर्ट करतात. आणि एक वेळ ना घरामध्ये ना पैसे कमी पडले किंवा शिक्षणाच्या बाबतीत पैसे जर कमी पडले तर ते त्यांच्या काही गोष्टी असतात त्या कमी करतात, पण मुलांना शिक्षणासाठी पैसा पुरवतात. हे आई वडील आहेत. तर मी तुम्हाला सांगेन, सर्वात जवळचे गुरु असतील तर आपले आई वडील. आणि ना उभ्या आयुष्यामध्ये म्हणजे काहीही जरी झालं तरीही आपले आई वडीलच आपल्याला सपोर्ट करतात, आपल्याला मदत करतात, हे लक्षात ठेवा. आणि आज गुरुपौर्णिमा आहे, तर आज आपण छान अशा पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करणार आहोत. तर ज्ञानेश क्लासला जातो. ज्ञानेश इकडे. तर ज्ञानेश ना नर्सरीपासून ज्युनियर KG पासून क्लासला जातो त्या काकूंकडे. माझ्यासाठी त्या काकू आहेत आणि मी त्यांना मुलीसारखे आहे. आणि ज्ञानेशसाठी त्या टीचर आहेत. हो ना? अरे दादा, दादा माझ्या दादाचे हां, तो दादा की नाही? दादा पण खूप काही याला सपोर्ट करत असतो. तर मी तुम्हाला सांगेल, तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी काकूंना काही म्हणजे ज्ञानेश त्याच्या टीचरांना छान मस्त गिफ्ट देणार आहे. त्यांचं ग्रीटिंग कार्ड देणार आहे, कॅडबरी देणार आहे, पेन देणार आहे. तर आणि जे गिफ्ट आहे तर ते गिफ्ट खूप सुंदर आहे, छान आहे. तर ते म्हणजे ज्ञानेच्या टीचरांना नक्की आवडेल. तर मी तुम्हाला सांगेल, हे जे मी गिफ्ट बनवलेलं आहे, तर मी स्वतःच्या हाताने हे गिफ्ट बनवलेलं आहे. तर गेल्या 21 जून ते आज 21 तारीख, बरोबर 1 महिना. तर ते गिफ्ट तयार करण्यासाठी मला पूर्ण 1 महिना लागलेला आहे. आणि मी माझी सगळी घरातली जी काही कामं वगैरे, माझे व्हिडिओ वगैरे पोस्ट वगैरे करून जोही मला टाईम मिळायचा त्या टायमामध्ये मी ते गिफ्ट तयार केलेलं आहे. आणि ते गिफ्ट तयार करण्यासाठी मला जे जे काही साहित्य लागलेलं आहे, तर मी ते 3 ते 4 दिवस मला लागलेले आहेत ते सगळं सामान गोळा करायला वगैरे. आणि त्यानंतर मी सुरुवात केलेली आहे. तर मला ते गिफ्ट तयार करण्यासाठी पूर्णपणे 1 महिना लागलेला आहे. जसं मला वेळ भेटेल त्या वेळेनुसार मी ते गिफ्ट तयार केलेलं आहे. तर काय आहे ते तुम्हाला कळेलच आणि सगळं मी डिटेल्समध्ये सांगणार आहे की हे. तर हे बघा. हां, आणि हे ज्ञानेशने त्याच्या टीचरांसाठी ग्रीटिंग कार्ड तयार केले आणि स्वतःच्या हाताने तयार केले. हे त्याने ना बस आहेत ना, बस नाही, ही बस आहे, ही बस आहे, ही चक्के, ही चक्के, ही डंपर आहे, ही डंपर आहे, ही वॉटर सायकल आहे, ही चक्के. हां हे आहे. तर ते जे गिफ्ट आहे मी तुम्हाला सांगणारच आहे काय ते गिफ्ट. त्याआधी तुम्ही हा पेन बघू शकतात. या पेनामध्ये ना छान मस्त छोटे छोटे हे आहे, डायमंड आहेत. हा पण डायमंड आहे, तर पिंक कलरचा असा हा पेन आहे. तर मी असे 2 पेन घेतलेले आहेत मी माझ्यासाठी आणि ज्ञानेशच्या टीचरांसाठी. तर हा पेन आहे, हा जो पेन आहे ना हा बघा. आणि असं आहे. तर हा पेन आहे, छान मस्त इथे असं डायमंड आहे आणि लिहिताना ते खूप छान वाटतं. मला आवडले म्हणून मी 2 पेन घेतले, एक टीचरांसाठी एक माझ्यासाठी. तर अरे माझं काय ना तुझं काय सारखंच आहे, हा तुलाच वापरायचं आहे. तर हा पेन आहे. त्यानंतर मी ग्रीटिंग कार्ड केलेलं आहे. मला जेवढं जमलं तेवढं
त्याच्यामध्ये मी हा ग्रीटिंग कार्ड केलेला आहे। तर तुम्ही बघू शकतात की हा ग्रीटिंग कार्ड आहे। हे सगळे स्टिकर आहेत, सगळ्याच्यामध्ये स्टार आहे, सर्कल आहे, 1 2 3 आहे। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, इथे थोडं इथे एक क्वेश्चन मार्क पण आहे, फुल स्टॉप आहे वगैरे, कारण साहजिकच आहे मुलांना काही प्रश्न पडलेले वगैरे हे सगळं टीचरच शिकवतात, हे स्टार वगैरे पण टीचरच शिकवतात। म्हणून मी विचार केला की चला आपण हे सगळं हे करूया, म्हणून हे सगळे स्टिकर चिटकवले। त्यानंतर 2 मिनटं नाही, त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी छानसं फुल काढलेलं आहे आणि त्यामध्ये मी लिहिलेलं आहे गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। त्यानंतर मी इथे गुरुपौर्णिमेसाठी थोडी एक कविता लिहिलेली आहे, मी तुम्हाला वाचून दाखवते। गुरुविन न मिळे ज्ञान, ज्ञानाविन न होई जगी सन्मान, जीवन भवसागर तारा या चला वंदू गुरुराया। खरं आहे गुरुविन न मिळे ज्ञान, गुरुशिवाय आपला ज्ञान मिळूच शकत नाही। आणि ज्ञानाविन न होई जगी सन्मान, जर आपल्याला ज्ञानच नाही मिळालं तर आपला सन्मान कसा होईल, हे एक महत्त्वाचं आहे। आणि असं हे ग्रीटिंग कार्ड आहे। त्यानंतर आणि बॅक साईडला मी छान मस्त स्माइली बॉय वगैरे चिटकवलेले आहेत। इथे काही रोज म्हणजे फुलं आहेत वगैरे, हिबिस्कस आहे, त्यानंतर रोज आहे, स्माइल छान, इथे सनफ्लॉवरचं फ्लॉवर आहे, तसे मी स्टिकर चिटकवलेले आहे। तर हे असं ग्रीटिंग कार्ड आहे आणि हे ज्ञानेशने ग्रीटिंग कार्ड केलेलं आहे। तर 2 मिनटं, ही बस आहे, त्यानंतर ही ट्रक आहे, डंपर आहे, मग ट्रक ही ट्रक, अच्छा ओके। तर हे ज्ञानेशने ग्रीटिंग कार्ड केलेलं आहे त्याच्या टीचरांसाठी आणि मी आणि त्याच्या 2 मिनटं, आणि मी त्यांच्या टीचरांसाठी ना डॉल केलेली आहे, जी बार्बी डॉल असते ती, आणि तिला छान असं डेकोरेट केलेलं आहे। तर तुम्हाला ते बघायला भेटेल, पूर्ण व्हिडिओ मी डेकोरेशनचा आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा मी कशा पद्धतीने मी डेकोरेट केलेलं आहे। आणि मला ती डॉल डेकोरेट करण्यासाठी पूर्ण 1 महिना लागलेला आहे, नक्की बघा। आणि मी ते सगळे व्हिडिओ क्लिप मी तुम्हाला याच्यापुढे त्या व्हिडिओ क्लिप बघायला भेटतील, नक्की बघा। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मला सेम टू सेम असाच बार्बी डॉलला फ्रॉक लोकरने विणून घ्यायचा आहे। इथे मी येल्लो आणि ऑरेंज कलरची साधी लोकर घेतलेली आहे आणि काही चमकीची लोकर घेतलेली आहे। तर हिला वेगळंच नाव आहे या लोकरला, पण माझ्या भाषेत मी तिला चमकीची लोकर बोलते। तर त्यानंतर मी इथे ही बार्बी डॉल घेतलेली आहे। ही बार्बी डॉल ॲडजस्टेबल आहे, म्हणजे बसू शकते, जे हातपाय फोल्डेबल आहेत ते फोल्डसुद्धा होतात। तर इथे मी ही जी लोकर घेतलेली आहे, तर आपल्याला बार्बी डॉलच्या मापाने छान मस्त आधी ही जी लोकर आहे तर या लोकरची आपल्याला आधी साखळी तयार करून घ्यायची आहे। आणि साखळी तयार करून झाल्यानंतर आपल्याला बार्बी डॉलचा माप घ्यायचा आहे आणि बार्बी डॉलचा माप घेतल्यानंतर आणि त्यानुसार आपल्याला बार्बी डॉलचा माप घेतल्यानंतर आपल्याला ती जी पट्टी जी साखळी आहे त्या साखळीवरती खांब चढून घ्यायचे आहेत। म्हणजे खांब करताना कसं 3तून 2 आणि 2तून 1 असे आपल्यावरती खांब चढून घ्यायचे आहेत। आणि पट्टी तयार होते। पट्टी तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पट्टीचा माप तयार करून म्हणजे बार्बी डॉलला पट्टीचा माप घ्यायचा आहे आणि पट्टी थोडी मोठीच ठेवायची आहे आपल्याला, कारण आपण पुढे जाऊन जशी पट्ट्या वाढू तसं ते थोडी साईज कमी होत जाते। तर पट्टी तयार झाल्यानंतर मी इथे येल्लो लोकर जॉईन केलेली आहे आणि आता आपल्याला मुके खांब घ्यायचे आहेत।
आणि मी तुम्हाला सांगेल की आपल्याला मुके खांब घेताना ते आपल्याला पट्टी 2-3 थर असे समान पट्टीचे घ्यायचे आहेत आणि मग त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडून एक एक खांब कमी करत जायचं आहे आणि असे आपल्या मुके खांब घ्यायचे आहेत. आणि मुके खांब घेतल्यानंतर एक प्रकारची अशी त्रिकोणाकार अशी पट्टी तयार होते. त्यानंतर ती पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे, म्हणजे तो एक कमरेचा भाग होऊन जातो. त्यानंतर मी पुन्हा ऑरेंज लोकर त्याला जॉईन केलेली आहे आणि मुके खांब घेतल्यानंतर आता आपल्याला पूर्णपणे खांब घ्यायचे आहेत, म्हणजे तीनातून 2 आणि 2तून 1 असे खांब घ्यायचे आहेत. आणि मी तुम्हाला सांगेल की खांब घेताना मी थोडं फ्रॉक मोठा शिवून घेतलेला आहे, म्हणजे 2 साकळ्या 2 खांब, नंतर 3 साकळ्या 3 खांब, 4 साकळ्या 4 खांब, नंतर असं नंतर मग पुन्हा 1 खांब, मग सगळीकडे एक एक खांब. तर मी अशा पद्धतीने ही अशी झालर तयार करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला पूर्णपणे झालर नको आहे, तर आपल्याला एकदम कमी अशी झालर हवी, मग त्यासाठी आपण मुके खांब घेणार आहोत. आणि मुके खांब घेतल्यानंतर खूप छान मस्त अशी डिझाईन येते. तर मुके खांब म्हणजे असं की 2तून 1 असा हा मुका खांब असतो. आणि मुका खांब घेतल्यानंतर पुन्हा मी एक छान मस्त असा आपली जी फ्रॉकची जी झालर आहे ते कमी झालेली आहे. तर आता आपल्याला पुन्हा हा फ्रॉक वाढवायचा आहे. तर मग करायचं काय, तर मग त्यासाठी मी काय केलेलं आहे, 2 साकळ्या 2 खांब, 2 साकळ्या 2 खांब, नंतर 3 साकळ्या 3 खांब, 4 साकळ्या 4 खांब, 5 साकळ्या 5 खांब, असं करून मी हे जे फ्रॉक आहे बार्बी डॉलला मी लोकरने जो फ्रॉक शिवलेला आहे, तर मी पूर्णपणे अशा पद्धतीने फ्रॉक शिवून घेणार आहे, असे म्हणजे हे असे खांब जॉईन करून. आणि मी तुम्हाला सांगायचं, वाटी होत असेल ना तर जास्त खांब आणि जास्त साकळ्या घ्यायच्या आणि आपल्याला कळतं की जास्त झालर होते तेव्हा आपण असे मुके खांब घ्यायचे आहेत, म्हणजे ही झालर कमी होते. तर मी आता अशा पद्धतीने ह्या बार्बी डॉलला पूर्णपणे फ्रॉक शिवून म्हणजे विणून
इथे हा बार्बी डॉलचा फ्रॉक म्हणजे विणून तयार झालेला आहे आणि सर्वात शेवटी मी इथे चमकीची लोकर म्हणजे ग्रीन लोकरने मुखी खांब घेतलेले आहेत आणि छान मस्त असं गोल पट्टी तयार करून घेतलेली आहे. म्हणजे तो जो फ्रॉक आहे त्या फ्रॉकला छान मस्त असा एक लूक आलेला आहे. आणि आता मी आपण याला फ्रॉक बोलू शकतो किंवा अंब्रेला टाईप ड्रेससुद्धा बोलू शकतो. आता हा जो अंब्रेला टाईप जो ड्रेस आहे तो आपण आता डेकोरेट करून घेणार आहोत. तर मी डेकोरेशनसाठी काही लोकरचा वापर करणार आहे, तर काही माझ्याकडे डायमंडचे पॅच आहेत त्याचा वापर करणार आहे, तर काही नुसते डायमंड आहेत त्याचासुद्धा वापर करणार आहे. तर तुम्ही बघा की मी पुढे हा जो अंब्रेला टाईप जो ड्रेस आहे तो कशा पद्धतीने मी डेकोरेट करून घेणार आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की हे जे विणकाम ज्यांना येतं तर त्यांना नक्कीच कळेल मुकाखांब काय असतो किंवा खांब म्हणजे काय असतं. आणि तुम्हाला एकदा साखळी आणि खांब यायला लागले की तुम्हालासुद्धा नवनवीन अशा युनिक अशा आयडिया सुचतील आणि तुम्ही नवनवीन असे तुम्ही डिझाईन म्हणजे विणू शकतात. तर खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त एकदा साखळी साखळी घालता आली आणि त्यावरती तुम्हाला जर खांब वरती चढवता आले तर तुम्हाला विणकाम नक्कीच जमेल. तर मी आता हा जो ड्रेस आहे अंब्रेला टाईप तो पटापट डेकोरेट करून घेते.
असेल, मी बार्बी डॉल खूप छान अशा पद्धतीने मी डेकोरेट करून घेतलेली आहे. तर आता 1 वाजलेला आहे. तर आता मी ज्ञानीच्या ज्या टीचर आहे, आम्ही टीचरांकडे जातो आहोत गुरुपौर्णिमा सेलिब्रेशनसाठी. तर हे त्यांच्यासाठी मी छान मस्त ग्रीटिंग कार्ड तयार केलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे या टीचरांचं गिफ्ट आहे. तुम्हाला माहितीच असेल काय गिफ्ट आहे. आणि जेव्हाही म्हणजे आपण म्हणजे कुठेही जेव्हा गुरुपौर्णिमा असते किंवा अजून काय असते, वाढदिवस वगैरे जरी असेल तर आपण तोंड गोड करतो. त्यासाठी हे चॉकलेट्स आहेत, एक टीचरांसाठी आणि एक दादासाठी. तर हे 2 चॉकलेट्स आहेत. आणि मी तुम्हाला सांगेल की ज्ञानेश ज्युनियर KG पासून क्लासला जातो. तर मी तुम्हाला सांगेल की ज्ञानेशला मी प्ले ग्रुपमध्ये टाकलं होतं. तिथून ज्ञानेश काहीही बोलत नव्हता. इव्हन मुलं बोलतात म्हणजे ABC, तेव्हा ज्ञानेश काही तोंडात नको घालू ते. तर तेव्हा ज्ञानेश काहीही बोलत नव्हता. इव्हन नर्सरीमध्ये तर अजिबात नाही. आपण ए बोलतो, ज्ञानेश ए बोलायचा. ज्युनियर KGमध्ये सुद्धा ज्ञानेश काहीही बोलत नसायचा. म्हणजे त्याला समजा काय तर चित्र दाखवतं, ओळखायचा, बोलायचा. पण जसं इतर मुलं जसं नॉर्मली बोलतात तसं तो बोलत नसायचा. ते बोलतात ना, एकेकाची जीभ जड असते. तर जेव्हापासून मी ज्ञानेशला ज्युनियर KGपासून मी ज्ञानेशला क्लासला पाठवला आहे, ज्युनियर, सिनियर आणि आता तो फर्स्ट स्टँडर्डला आहे. तर मी तुम्हाला सांगेल की ना, ज्ञानेशच्या ज्या टीचर आहेत त्या खूप म्हणजे ना एवढे छान आहेत ना त्या. आणि ना जसं गुरु शिष्यांचं जे नातं आहे तर ते त्यांच्याकडून शिकावं. तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जर इतर ठिकाणी गेलात, जर तुम्ही समजा फी भरली किंवा नाही भरली, नसेल भरली तर ते मुलांकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्ही फी जर नाही भरली तर मुलांकडे दुर्लक्ष वगैरे करतात. फी भरली तर ते चांगलं लक्ष देतात. या सगळ्या गोष्टी असतील. आणि तुम्ही बाहेर क्लासेस बघितले असतील म्हणजे कसे असतात आणि काय ते वगैरे. तर पण या ज्या ज्ञानीच्या ज्या टीचर आहेत ते पैशांकडे बघत आहेत, फीकडे नाही बघत. ते त्यांचा एकच हेतू असतो की माझ्याकडून मुलांना जोही काही ज्ञान मिळेल, जेवढंही काही त्यांना ज्ञान मिळेल ते त्यांच्यासाठी खूप उत्तमाचं आहे, खूप बेस्ट आहे. मी तुम्हाला सांगेल अशा कुठल्याही टीचर मुलांचा अभ्यास घेणार नाही. परीक्षेच्या वेळेला त्या ज्ञानाच्या ज्या टीचर आहेत, म्हणजे सकाळी 7 वाजता पेपर असेल ना तर ते पहाटे 4 वाजता घेतात. पहाटे 4 वाजता क्लास घेतात. तेवढे ती पूर्ण तयारी करतात आणि बरोबर 6:30पर्यंत, पावणे 7पर्यंत ते पूर्ण पेपरची तयारी करून घेतात आणि मग मुलांना शाळेत पाठवतात. आणि त्याच्या 1 दिवस अगोदर ते जसं आपलं डेली जो क्लास असतो तो असतो. एवढी सगळी तयारी असते. आणि त्यांचा एकच हेतू असतो की माझ्याकडून मुलांना खूप सारं ज्ञान मिळावं आणि ती मुलं खूप मोठी व्हावी, हा त्यांचा हेतू असतो. मी तुम्हाला एवढं सांगेन. आणि ना ते ज्ञानेशच्या ज्या टीचर आहेत ना त्या म्हणजे खूप छान आहेत असं. आणि ज्ञानेशला त्याच्या शाळेमध्ये म्हणा कुठला त्याला काय विचारलं तर त्याला त्या टीचर आवडतात ना. ज्ञानेश तोंडातून काढ. आणि ज्ञानेशच्या टीचर त्या सगळ्यांनाच आवडतात. सगळ्यांच्या खूप फेवरेट आहेत त्या. कारण कसं ना आणि जेव्हा ते शिकवतात ना तेव्हा आपण कसं आपल्या मुलाला प्रेमाने शिकवतो आणि खूप सारी उदाहरणं देऊन वगैरे सांगतात, तसे त्या ज्ञानेशच्या टीचर आहेत, खूप छान आहेत. तर तेच आहे. आता मी जातो पटापट. आणि मी तुम्हाला सांगेल की मी हे जे त्याच्या टीचरांसाठी जे गिफ्ट तयार केलेलं आहे तर मला होतं ना त्यांना हे गिफ्ट आवडेल, मला पूर्ण गॅरंटी आहे. आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जे एक्सप्रेशन आहेत ते आपल्याला बघायचे आहेत, ते आपल्याला कॅप्चर करायचे आहेत. तर बघू त्यांना हे गिफ्ट आवडतं की नाही. तर आता आम्ही जातो गिफ्ट वगैरे द्यायला. ज्ञानेश हाय, चल बोल. हॅपी गुरु पौर्णिमा. चल दर्शन घे. हो चालेल ते काकू. थँक्यू. पाय पड ज्ञानेश, दर्शन घे. मी त्याला ना सकाळपासून सांगते हॅपी गुरु पौर्णिमा, त्याला बोलताच येत नाही. आणि हे दे काकू ना. हा काकू त्याचं ग्रीटिंग कार्ड बघा आणि ते सांग तू काय काय काढलंस टीचरांना सांग. मला ग्रीटिंग कार्ड दिलंय, खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे. आणि
ना? मेसेज मस्त दिलेला आहे. हा खूप ना? सुंदर मेसेज दिलेला आहे. थँक्यू बेटा. ओके. काकू ओपन करून बघा. हा बघते. तू हे कर ना, ये ना, मम्मी करते ना. तिकडे बघ. तिकडे बघ. काकू ओपन करा. आता तू ओपन कर चल. चल तू ओपन कर. हळूहळू. काकू कसं वाटतं तुम्हाला? हो, छान छान मस्त. आणि काकू हे मी स्वतःच्या हात म्हणजे घरी केल्या. अरे बापरे. किती छान पेन आहे, मस्त पिंक पिंक. पिंक आणि पिंक आहे. मुलींना तर पिंक कलर आवडतो. आवडतो. खूप सुंदर छान आहे. हा. आणि ही डॉल पण खूप क्यूट आहे. नानीसाठी छान छान आहे. ओके घे हा ना? आपण फोटो काढूया. सुंदर आहे, एकदम छान केली आहे. हा ना? हो, आणि हेवी पण आहे मस्त ती हा. खूप सुंदर. आणि बघू हे सगळं घरी म्हणजे घरी सगळं डेकोरेट हो, केलं. हो, सुंदर ते दिसतं ते छान. हा ना? काकू आवडलं ना तुम्हाला? हो, खूप छान मस्त गिफ्ट आहे आणि खूप सुंदर आहे एकदम. ज्ञानेसाठी ते cute. ओके नाही? मस्त छान केलं डेकोरेट मस्त हा ना? तर गुड इव्हिनिंग गाईज. संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत. तर आम्ही साधारणपणे याच्या टीचरांकडे 1:30-2 वाजता गेलो होतो. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर मी नॉर्मल असं सँडविच केलं होतं आणि सँडविच करून आम्ही 4 वाजता झोपलो. ते डायरेक्ट आम्ही आता 8 वाजता उठलो. तर आता 9 वाजलेले आहेत. तर मी इथे ग्रीन टी घेतलेला आहे. ज्ञानेश ब्लॅक टी घेतो. हे बघा मी मम्मी सगळं काय होते मी नाही देऊ मी सगळं काय मी उठली होती, ज्ञानेश झोपला होता. तर तेच आहे. तर तेच आता पटापट चहा वगैरे पिऊन घेतो. आणि ज्ञानेशचा उद्या इंग्लिशचा पेपर आहे, प्रॅक्टिस पेपर आहे. तर त्याचा अभ्यास घेते मी. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि हा व्हिडिओ खूप मोठा आहे, मे बी मला असं वाटतं की 30 किंवा 31 मिनटाचा असेल हा. तर बघू कसं काय ते एडिटिंग केल्यानंतर समजेल वगैरे. कारण मी डॉल कशी केली एका महिन्यामध्ये तर तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. तर बाय बाय, गुड नाईट. बाय बाय गुड नाईट.